नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 18व्या मोसमात आज डबल हेडरचा थरार रंगणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज आमने सामने असणार आहेत. पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे पंजाबसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. तर राजस्थानचं प्लेऑफमधून आधीच पॅकअप झालंय. मात्र राजस्थान या सामन्यात विजय मिळवून पंजाबच्या अडचणीत वाढ करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं आणि इतर संघांचं लक्ष असणार आहे. IPLच्या 18व्या मोसमात आज डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. प्लेऑफच्या पार्श्वभूमीवर दोनही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. गुजरातकडे हा सामना जिंकून प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे, तर आव्हान कायम राखण्यासाठी दिल्लीला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. शारजामध्ये काल संयुक्त अरब अमिरात आणि बांगलादेश यांच्यात T20 सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने UAEला 27 धावांनी मात दिली. या सामन्यात सलामीचा फलंदाज परवेज हुसेन इमॉननं UAE विरोधात वेगवान शतक ठोकलं. त्यानं केवळ 54 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 100 धावांचा डोंगर रचला आणि यासोबतच तो T20 सामन्यात 7हून अधिक षटकार लगवणारा पहिला बांगलादेशी फलंदाज ठरलाय. IPLच्या 18व्या मोसमातील 58व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामने होते. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरूमधील M चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्याने दोनही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. यासह गतविजेत्या कोलकाताचं प्लेऑफमधील आव्हान देखील संपुष्टात आलं. वेस्ट इंडिजनं 2 वर्षांपासून कसोटी संघाबाहेर असलेल्या अष्टपैलू रोस्टन चेजला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलाय. तो क्रेग ब्रेथवेटची जागा घेईल. ब्रेथवेटने यावर्षी मार्चमध्ये कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मात्र वेस्ट इंडिजनं त्यापैकी 10 कसोटी जिंकल्यात, 22 गमावल्यात आणि 7 अनिर्णित राहिल्यात. अनेक विक्रम करणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराटला सन्मानानं भारतरत्न मिळायला हवा अशी मागणी चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना यानं केली. सुरेश रैनाच्या वक्तव्यानंतर विराट कोहली आणि भारतरत्न सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होताना दिसत आहे. टीम इंडिया IPL 2025 नंतर इंग्लंड दौरा करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. त्याआधी टीम इंडिया A इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 सराव सामने खेळणार आहे. मात्र टीम इंडिया A सह कोच म्हणून माजी फलंदाज ऋषिकेश कानिटकर असणार आहेत. कानिटकर यांना खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांचा धोरणात्मक विचार हा टीम इंडिया A साठी फायदेशीर ठरेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे इंग्लंडमधील स्थितीत खेळताना खेळाडूंना फायदा होईल असा विश्वास BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आतापर्यंत अनेक मान सन्मान मिळवले आहेत, पण आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याचा आणखी एक मोठा सन्मान करण्यात आलाय. मुंबईमध्ये BCCIच्या मुख्यालयात आता एका बोर्ड रूमला सचिनचं नाव देण्यात आलंय. त्याचं उद्घाटनही सचिनच्या हातून झालंय. या बोर्ड रूमला सचिनच्या नावातील अद्याक्षर आणि त्याच्या शतकांची संख्या म्हणजेच SRT 100 असं नाव देण्यात आलंय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.